Welcome student. Last lecture we have to seen equivalence, how to solve this equivalence and how to their relation RHS is satisfied or column are satisfied same values means these columns are same values means LHS and RHS. The type of example have equivalence or logical equivalence. Then after next we have to see definitions of tautology, contradiction and contingency. Also understand also what condition have म्हणजे tautology मध्ये नेमके काय घडतं, कॉन्ट्रडिक्शन मध्ये काय घडतं ते आपण सर्व बघितलं आहे. ओके, तर त्याच्यावर आपण एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो इन exam point of view. Now see here, examine whether each of the following statement pattern is a tautology or contradiction or a contingency. असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. त्याच्यावर लगेच आपण काय बघूया, एक्झाम्पल बघूया. फर्स्ट वन एक्झाम्पल, P and Q implies सेकंड ब्रॅकेट मध्ये Q or P हे एक्झाम्पल आहे. सोल्युशन नेहमीप्रमाणे जसं आपण सुरुवात करतो तसंच गिवन. ओके, हे तुम्ही लिहिलं नाही तर चालतं बरं का, कुठलं पण तुमच्या समजण्यासाठी मी हे घेतो, तुम्हाला समजण्यासाठी. कारण बऱ्याच मुलांचं काय होतं, एखादा कॉलम राहून जातो, कमी होऊन जातो, मग ते त्यांना त्यांचं फॉल्टच सापडत नाही, नेमकी काय चुकलंय. मग तुम्ही इथंच क्लिअर झाले, पहिल्याच लेक्चरला तुम्ही क्लिअर झाले, पहिल्याच एक्झाम्पल मध्ये क्लिअर झाले का हाऊ मेनी कॉलम्स वी हॅव टू ड्रॉ आणि हाऊ मेनी रोज वी हॅव टू ड्रॉ. ओके, फर्स्ट वन, नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू, आता नंबर ऑफ कॉलम्स नाही म्हणत आपण, नंबर ऑफ सॉरी काय म्हणतो, नंबर ऑफ स्टेटमेंट. स्टेटमेंट किती आहे, नंबर ऑफ स्टेटमेंट किती स्टेटमेंट इथं पी आणि क्यू दोनच आहे. अँड नंबर ऑफ कनेक्टिव्स, बरं ठीक, कनेक्टिव्ह शॉर्ट फॉर्म घेतो, 1 2 3 किती कनेक्टिव्ह आहे, 3 कनेक्टिव्ह आहे. मग किती रो येणार बरं, देअरफॉर नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 2 प्लस सॉरी 2 चा पॉवर 2 इज इक्वल टू 4. रोज बघितले आधी, ठीक आहे. रोज म्हणजे काय, तर किती स्टेटमेंट आहे त्याचा पॉवर घेतो आपण, 2 चा पॉवर 2 इज इक्वल टू 4. अँड नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू 2 प्लस 3 इज इक्वल टू 5. म्हणजे तुमचे रो किती येणार, 4 आणि कॉलम किती येणार, 5. ठीक आहे, इथे नंबरिंग येण्याची गरज नाही, आपल्याला फक्त काय करायचं आहे, लास्ट ट्रूथ टेबल बघतो आपण. लास्ट ट्रूथ टेबलची व्हॅल्यू जी काय येईल आणि ही टोटल याची व्हॅल्यू जी काय येईल त्याच्यावरून आपण ठरवू टोटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे किंवा कंटिजेन्सी. ठीक आहे, बघूया मग. इट्स ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल, इट्स ट्रूथ टेबल, कुठला ट्रूथ टेबल याचा. ठीक आहे, मग स्टेटमेंट किती आहे, पी आणि क्यू. मग पी क्यू चा स्टँडर्ड आपल्या व्हॅल्यू काय, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, क्यू साठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. पी अँड क्यू, पी अँड क्यू साठी बघूया, कंजंक्शन घ्यायचंय. काय घ्यायचंय, कंजंक्शन. कोणाचा, पी आणि क्यूचं कंजंक्शन घ्यायचंय. कंडिशन एकच, टी टीला टी अदरवाईज फॉल्स. फर्स्ट वन ट्रू असेल, सेकंड वन ट्रू असेल तर रिझल्ट तुमचा ट्रू येतो, अदरवाईज फॉल्स येतो. ट्रू टूला ट्रू, बाकी सगळे काय झाले, फॉल्स झाले. हा कशाचा ट्रूथ टेबल आहे, स्टँडर्ड कंजंक्शनचा. आता बघूया सेकंड ब्रॅकेट डिसजंक्शन साठी, क्यू आर पी. पहिल्यांदा क्यू बघायचा, नंतर पी बघायचा. ठीक आहे, हे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो. बरेच जण काय करतात, क्यू पी आहे ना, मग पी आधी बघणार, नंतर क्यूची व्हॅल्यू बघणार, मग इथं चुकून जातं. नाही, आधी जसं जसं त्यांनी जो स्टेटमेंट आधी घेतलेले त्याच आधी ट्रूथ टेबल तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे. मग आधी क्यू बघणार, नंतर पी बघणार, आणि आर बघायचं आहे. आर मध्ये काय सांगतो, एफ एफ ला एफ, फर्स्ट कंडिशन एफ, लास्ट वन आहे, फर्स्ट वन एफ, सेकंड वन ऑल्सो एफ, देन रिझल्ट इज एफ, अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. ओके, ठीक आहे. दोन्ही आपण काय बघितले, दोन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतले. आता दोन्ही ब्रॅकेटचं काय घ्यायचंय, इम्प्लिकेशन, तो तुमचा लास्ट कॉलम असणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय, तर पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू ऑर पी, या दोघांचं इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट या दोन्ही यांचं काय घ्यायचं, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनची एकच कंडिशन, फर्स्ट वन ट्रू असेल, सेकंड वन फॉल्स असेल तर रिझल्ट तुमचा फॉल्स येतो, अदरवाईज सर्व
ट्रू येतो. मग शोधा TF. TF कुठं आहे का? नाही, म्हणजे फॉल्स कोणीच नाही, सगळे काय झाले? ट्रू झाले, सगळे ट्रू झाले. समजतंय? कंडिशन काय इम्प्लिकेशनची? TF असेल फर्स्ट वन स्टेटमेंट ट्रू, सेकंड वन स्टेटमेंट फॉल्स, तर रिझल्ट त्याचा फॉल्स येतो, अदरवाईज सगळा ट्रू येतो. अशी कंडिशन कुठं नाहीची, इथं TF अशी कंडिशन नाहीची, म्हणजे सगळे काय झाले? ट्रू झाले. मग लास्ट कॉलम जर ट्रू आला तर आपण आपल्या डेफिनेशननुसार काय सांगतो? ती कुठला आहे? कुठला झाला हा इक्विव्हॅलन्स पॅटर्न, किंवा हा पॅटर्न कुठला झाला? टोटोलॉजी झाला. देअरफॉर इट्स ट्रूथ टेबल लास्ट कॉलम एंट्रीज म्हणा, व्हॅल्यूज म्हणा, लास्ट कॉलम एंट्रीज आर ऑल आर टी म्हणजे ट्रू. देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न आर टोटोलॉजी. काय झाला हा? टोटोलॉजी. एकदम कंप्लीट आन्सर झालेला आहे. ओके, समजतंय? एकदम सिंपल आहे. परत प्रत्येकाच्या मध्ये थोडं थोडं चेंज आहे. ती कंडिशन तुम्हाला कळली. टोटोलॉजी मध्ये काय करायचं, कॉन्ट्रडिक्शन मध्ये काय करायचं, कंटिन्युएन्सी मध्ये काय करायचं, इक्विव्हॅलन्स मध्ये काय करायचं, स्टेटमेंट पॅटर्न मध्ये काय करायचं, प्रत्येकाला मी एकदम व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदम व्यवस्थित तो व्हिडिओ बघा आणि पुन्हा रिवाइज करायचा, पुन्हा बघायचा आणि राईट करून घ्यायचं, नुसतं बघायचा नाही. बरेच विद्यार्थी फक्त काय करतात, व्हिडिओ बघतात, कोणीही नोट्स लिहून घेत नाही. ते नोट्स तुम्हाला काम येणार आहे लास्ट एक्झामला. ओके, आणि तुमचं कॉलेज चालू झाल्यावर मी ते चेक पण करणार आहे. ठीक आहे, लगेच नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. टोटोलॉजी एक्झाम्पल समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड वन एक्झाम्पल, P डबल इम्प्लाइज Q अँड सेकंड ब्रॅकेट मध्ये P इम्प्लाइज निगेशन Q. ठीक आहे, आपलं तेच परत सोल्युशन. ओके, आता यामध्ये तुम्हाला समजून गेला असेल सर काय लिहित आहेत नेमकी. गिवन प्रत्येक वेळेस लिहिलेलं गरजेचं आहे. ज्यांना नाही लिहायचं ते नाही लिहू शकतात, काय अडचण नाही. मार्कात तुम्ही फक्त डायरेक्ट ट्रूथ टेबल केला तरी जमेल. पण मी हे का देतो तर तुम्हाला कन्फ्युजन ना होण्यासाठी. बऱ्याच जणांचं काय होतं माहिती आहे का? बघा, मी सांगितलं होतं किती कॉलम येणार होते? 6 आले. किती? 6 1 2 3 4 5 सॉरी 5 येणार होते, 5 आले आपले. बरं, बऱ्याच जणांचं काय होतं, एखादा कॉलम चुकून राहून जातो आणि मग त्यांची गडबड होऊन जाते का माझं कुठंतरी चुकतंय, त्याला ती चूक पण सापडत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे इथंच आपण क्लिअर होऊन जातो आपल्याला किती रो येणार आहे, किती कॉलम येणार आहे. देअरफॉर नंबर ऑफ स्टेटमेंट, किती स्टेटमेंट आहे? P Q. ओके, दोनच आहे. अँड नंबर ऑफ कनेक्टिव्स, किती कनेक्टिव्स आहे? 1 2 3 4 कनेक्टिव्स आहे. देअरफॉर नंबर ऑफ रोज म्हणजे काय? किती स्टेटमेंट आहे? 2⁻² इज इक्वल टू 4. अँड नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू किती झाले? 2 + 4 इज इक्वल टू 6. बघा, तुमचे 6 कॉलम येणार आहे आणि रो 4 येणार आहे. ठीक आहे, मग इट्स ट्रूथ टेबल P आणि Q स्टँडर्ड आहे. ओके, आता नेक्स्ट पहिल्यांदा हा ब्रॅकेट फर्स्ट वन ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. P डबल इम्प्लाइज Q सॉल्व करून घेऊया. P डबल इम्प्लाइज Q. डबल इम्प्लिकेशनचं काय सांगतं कंडिशन? दोन कंडिशन आहे याच्यामध्ये. फर्स्ट व्हॅल्यू ट्रू, सेकंड व्हॅल्यू ट्रू, तर रिझल्ट काय येतो? ट्रू. आणि दुसरी कंडिशन कुठली आहे? फर्स्ट व्हॅल्यू फॉल्स, सेकंड व्हॅल्यू ऑल्सो फॉल्स, तर रिझल्ट काय येतो? ट्रू. म्हणजे हा लास्ट वन. अदरवाइज काय येतं? ते फॉल्स. म्हणजे TF EFT याला काय येणार? ते फॉल्स येणार आहे. ओके, झालं. आता नेक्स्ट हा कॉलम बघूया, सॉरी हा ब्रॅकेट बघूया. आता इथं निगेशन Q आहे, मग पहिल्यांदा तुम्हाला निगेशन Q फाइंड आउट करून घ्यावे लागेल. निगेशन Q ची व्हॅल्यू काय येईल बरं? Qचं जे काही व्हॅल्यू आहे त्याच्या अपोजिट. TF चं काय येईल? FT. ओके, आता नेक्स्ट तो ब्रॅकेट बघूया. काय ब्रॅकेट आहे? P इम्प्लाइज निगेशन Q. मग पहिले कशाची व्हॅल्यू बघायची तुम्हाला? P ची व्हॅल्यू बघायची. ओके, P बघणार आणि त्याचं इम्प्लिकेशन कशाची घ्यायचंय? निगेशन Q शी. मग इम्प्लिकेशनची एकच कंडिशन,
फर्स्ट वन स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स, तर रिझल्ट येतो फॉल्स. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, स्टेटमेंट आलं फॉल्स, आणखी कंडिशन शोधायची तशी कुठंच नाही. मग अदरवाईज सगळं काय झालं, ट्रू झालं. सगळं काय झालं, ट्रू. ओके, हा ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. आता काय करणार आहे आपण, दोन्ही ब्रॅकेट त्यांचं काय घेणार आहे, दोन सिंपल ब्रॅकेटचं काय घेणार तुम्ही, अँड म्हणजे कंजंक्शन घेणार आहे. ठीक आहे, मग लिहून घेऊया. काय, फर्स्ट ब्रॅकेट पी इम्प्लाइज डबल इम्प्लाइज क्यू अँड सेकंड वन, थोडी जागा मला कमी पडते, पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. बर ठीक आहे, लास्टचा कॉलम मी सांगतो इथं काय घ्यायचं आहे तुम्हाला, पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज निगेशन क्यू घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हा पहिल्यांदा फर्स्ट वन ही व्हॅल्यू चेक करायची, नंतर याची व्हॅल्यू चेक करायची. कुठे आहे ती, पी डबल इम्प्लाइज क्यू आणि लास्ट वन कॉलम, हे दोघं पहिल्यांदा याची व्हॅल्यू बघायची, नंतर याची व्हॅल्यू बघायची. दोघांमध्ये काय घ्यायचंय, कंजंक्शन घ्यायचंय. कंजंक्शनची कंडिशन टी टी ला टी आहे का, टी टी ला टी, हा टी टी ला टी, अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. समजतंय, ही व्हॅल्यू बघितली आणि ही व्हॅल्यू बघितली, कुठली, पी इम्प्लाइज क्यू ची आणि पी इम्प्लाइज निगेशन क्यू, त्यांच्या दोघांच्या ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं, कंजंक्शन. कंजंक्शनची कंडिशन टी टी ला टी, अदरवाइज फॉल्स. ओके, रिझल्ट तुमचा काय आला, एफ 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 टी, म्हणजे फॉल्स आणि ट्रूचं कॉम्बिनेशन आलंय. असाच त्यावेळेस रिझल्ट येतो, त्याला कुठलं स्टेटमेंट म्हणतात तुम्ही, कंटिजेन्सी म्हणतो, नाही का, नायदर ट्रू नॉर अ फॉल्स. ओके, ट्रू पण नाही म्हणता येणार, फॉल्स पण म्हणता येणार, दोघांचं कॉम्बिनेशन येतो काय झाला, कंटिजेन्सी. देअरफॉर in last column, in last columns entries are nor always true or nor किंवा neither म्हणा, nor च्या ऐवजी neither always false, इथं नॉट ऐवजी neither करतो, neither always true or neither always false. Okay, that type of entries are कशाचे, आर कंटिजेन्सी पॅटर्न, आर कंटिजेन्सी पॅटर्न. कसला पॅटर्न तो, कंटिजेन्सीचा पॅटर्न आहे. ओके, पूर्ण त्याचं आन्सर त्यांनी विचारलं होतं, हा कंटिजेन्सी क्वेश्चन तसा विचारला आहे, प्रूव्ह करा किंवा सांगा कुठला आहे. लास्ट एंट्री बघून तो लास्ट कॉलम ट्रू येतो का फॉल्स येतो, किंवा ट्रू फॉल्स दोन्ही येतो, म्हणजे त्याच्यानुसार तो कंटिजेन्सी झाला. दोन्ही पण ट्रू आणि फॉल्स दोन्ही पण ते झालेले आहेत. समजले कंटिजेन्सी स्टेटमेंट. आणखीन एक एक्झाम्पल बघूया नेक्स्ट. ओके, सिंपल आहे खूप, फक्त काय करायचंय आणि डेफिनेशन आपली काय आहे, या गोष्टी तुम्हाला समजल्या तर काहीच अवघड नाही. 3 मार्कचा एक्झाम्पल आहे. ओके, आणि इझी मार्क्स पडतात. बोर्डला सुद्धा 3 मार्कला एक क्वेश्चन विचारला जातो याच्यावर. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लिकेशन क्यू. ओके, सोल्युशन. ओके, गिवन काय गिवन आहे बरं सांगा, तुम्ही लगेच बरं राईट करा बरं. नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे, पी क्यू. ओके, दोनच आहे. नंबर ऑफ स्टेटमेंट्स आर 2 अँड नंबर ऑफ connectives 1 2 3 4 connectives है. therefore number of rows is equal to 2 चा power 2 is equal to 4, कारण की स्टेटमेंट दोनच आहे. and number of column is equal to 2 plus 4 is equal to 6, कॉलम 6 आहे. मग परत आपल्या तो ट्रूथ टेबल पी क्यू स्टँडर्ड तसा ठेवतो मी, बाकी जरा करून टाकतो. ठीक आहे, 1 by 1
फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करण्याआधी इथं काय आहे, निगेशन क्यू आहे. मग आपल्याला निगेशन क्यू लगेच फाइंड आउट करून घ्यायचा. बघा त्याच्यामध्ये निगेशन असेल तर बघा बरेच जण विद्यार्थी काय करतात, निगेशन बघत नाही आणि पी आय अँड घ्यायचं क्यूशी असं म्हणतात आणि पी आणि क्यूचं काय घ्यायचं त्या कंजंक्शन घेऊन टाकतात. मग तिथं निगेशन आहे, पहिल्यांदा निगेशन आपल्याला राईट करून घ्यावं लागेल. मग क्यूचं अपोजिट, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू झालेलं आहे अपोजिट. आपण कंजंक्शन निगेशन घ्यायचं. आता कंजंक्शन कडे येऊया. फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा, पी अँड निगेशन क्यू यांचं कंजंक्शन. मग पी आणि क्यूचं व्हॅल्यू बघायचं. काय बघणार आहे, पी अँड निगेशन क्यू. फर्स्ट पी ची व्हॅल्यू नंतर निगेशन क्यू ची व्हॅल्यू यांचं कंजंक्शन घ्यायचं. कंजंक्शनची कंडिशन, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड स्टेटमेंट फॉल्स, रिझल्ट इज सॉरी फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड स्टेटमेंट ऑल्सो ट्रू, देन रिझल्ट इज ट्रू. ओके, टीटीला टी झालाय सेकंड वनला, अदरवाइज फॉल्स. समजतंय कंजंक्शनची. आता नेक्स्ट ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू. हा याच्यासाठी बघा ते पी इम्प्लाइज क्यू. पी आणि क्यू ची व्हॅल्यू बघायची आणि त्यांचं इम्प्लिकेशन बघायचं. इम्प्लिकेशनचं कंडिशन काय, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड स्टेटमेंट फॉल्स, देन रिझल्ट इज फॉल्स. मग कुठे येते, सेकंड कंडिशनला, टी अप्लाय एफ, अदरवाइज ट्रू. ओके, आता हे दोन्ही ब्रॅकेट तुम्ही सॉल्व्ह केली. आता ह्या दोन्ही ब्रॅकेटचं काय घ्यायचं तुम्हाला, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन घ्यायचं. मग पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू, या दोघांचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं. फर्स्ट व्हॅल्यू सेकंड व्हॅल्यू. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन कंडिशन, टी टी ला टी, एफ एफ ला पण टी. मग टी टी ला टी शोधायची, एफ एफ ला टी, अदरवाइज काय येतं सगळं फॉल्स येतं. अदरवाइज काय येतं फॉल्स. इथं कंडिशनच नाही. टी टी ला टी पण नाही आणि एफ एफ ला एफ पण नाही. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट एफ नाही, दोन्ही स्टेटमेंट ट्रू नाहीये. असं असेल डबल इम्प्लिकेशन मध्ये तर सगळं काय येतं अदरवाइज फॉल्स येतं. मग बघा सर्व व्हॅल्यू लास्ट कॉलमच्या काय आल्या, फॉल्स. मग काय म्हणतील तुम्हाला, देअरफॉर गिवन ट्रूथ टेबल किंवा हा लास्ट काय म्हणता येईल, लास्ट कॉलम entries are f. okay, last column entries are f. therefore by definition थोडी चेंज करतो. ठीक आहे, काय काय ना वाटलं तर असं लिहू शकता. बाय डेफिनेशन ऑफ कुठली डेफिनेशन ऑल व्हॅल्यू जर फॉल असेल तर कॉन्ट्राडिक्शन. बाय डेफिनेशन ऑफ कॉन्ट्राडिक्शन, by definition of contradiction, all by definition of contradiction given statement pattern are contradiction. given statement pattern are contradiction. जो काही स्टेटमेंट पॅटर्न आहे हा कशाचा आहे, कॉन्ट्राडिक्शनचा आहे किंवा फॉल्से आहे. काय आहे, फॉल्से आहे. समजले. म्हणजे मी तीन एक्झाम्पल घेतले, प्रत्येक टाईपचं एक एक्झाम्पल घेतलं. पहिलं टोटोलॉजीचं बघितलं, दुसरं कंटिजेन्सीचं बघितलं आणि नेक्स्ट वन आपण काय बघितलं, कॉन्ट्राडिक्शनचं बघितलं. कंडिशन फक्त काय तर ट्रूथ टेबल तुमचे लर्न पाहिजे आणि जी काय मी तुम्हाला काय दिलेलं आहे, डेफिनेशन दिलेलं आहे त्या तुम्हाला समजल्या असतील. समजण्याला काही अवघडच नाही त्याच्यामध्ये. तरी समजल्या नसतील तर पुन्हा तो व्हिडिओ बघा. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला काय केलेलं ते एक्सप्लेन केलेलं आहे डेफिनेशन. त्या डेफिनेशन तुम्ही राईट करून घ्या आणि कम्पेअर करा, त्यानुसार सगळं घडलंय का, ठीक आहे, त्यानुसार सगळं येतंय का. ओके, डेफिनेशन अप्लाय करूनच आपण सर्व सॉल्व्ह केलेलं आहे. ओके.